जाऊया प्रेझेंट मॅच कडे जिथे आम्ही जोडले जाऊ सौरभ पाटील दैसर यांचा आवाज ऐका तुम्ही खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. पहिलाच बॉल 1 रन. जय गणेश्वर दानसर जिंकला. अमित पोरजी देखील बिग सपोर्टर मॅचला पाहण्यासाठी इथे उपस्थित त्यांचं देखील त्यांच्याकडे शुभेच्छा देऊ. अमित तुमचं देखील स्वागत आहे. जबा मॅचकडे सेकंड राऊंडची सेकंड मॅच ओंकार शेवटची मॅच या गुलाबी थंडीमध्ये गरमागरमीचा सामना आहे दोन टीम मध्ये. तेज तर्रार बॉल आहे ऑफ स्टंपला सोडून जाणारा वाईड बॉलचा इशारा. 1 स्कोर पुढे चाललाय 2 या आकड्यावरती. सोन्या पावशी आणि त्याच्या जोडीला रवी काटे आघाडीची जोडी आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज रोहित वाघ सज्ज झालाय. रोहित वाघेचा हा बॉल ऑफ स्टंपला ठेवण्यात आला. पडल्यानंतर बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. जन्मान नितलास खऱ्या अर्थात नितलास गावाचं नाव देखील रोशन करा. कित्येक वर्ष क्रिकेटला दिली असा सिनियर क्रिकेटर या अल्पेशदादा कल्पेशदादा तुमचं स्वागत आहे. 7-12 धावेचे खऱ्या अर्थाने ते प्रोपायटर मालक चविष्ट त्याची थाली. त्यांचा हा बॉल बघा तुम्ही पाहता इथे विकेट कीपर बीट बॉल मागे चाला लॉंग स्टॉपला. 9+4 या 4-5 रन 5 स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती 7. अल्पेशदादा भोपी कल्पेशदादा भोपी यांचा शुभागमन झाला. मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहता 7-12 धाब्याचे खऱ्या अर्थाने ते मालक देखील आहेत. त्याची थाली देखील त्यांचा इंस्टा पेज देखील आहे. चांगली तुम्ही थाली बनवता तुम्हाला खूप शुभेच्छा देऊ. ज्याप्रमाणे आताच्या काळामध्ये 7-12 महत्वाचा आहे ना या सर्व आपल्यासाठी आणि तुमच्या 7-12चा देखील खऱ्या अर्थानं बोलबाला या रायगड ठाण्यामध्ये भरपूर लोक लांब लांबून तिथे 7-12 हॉटेल नक्कीच विजिटात. दादा तुम्हाला पुढच्या वाटचासाठी मनाच्या अंतकरणापासून शुभेच्छा देऊयात. या सावंतशेठ पाटील नितलास साहेबांना विनंती करतो या तुमचं देखील स्वागत आहे या मुख्य व्यासपीठावरती. अतिथीगणांचं स्वागत करू. नो बॉल इथे होता. पडल्यानंतर ओंकार बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये कॅरी झाला डॉट बॉल. बघा मान्यवर देखील येतात. आम्हाला माहिती आहे बॉल टाकल्यानंतर जर बॉल इनसाइड एज लागली तर प्रॉब्लेम होतो पंच. पण प्लीज मान्यवर देखील येतात त्यांचं देखील नाव घेणं तेवढंच गरजेचं आहे. क्षमस्व असावी. चला जाऊयात मॅचकडे. षटकातील पुढचा बॉल हलक्या हातानं खेळला. तिथे तुम्ही पाहता शॉर्ट ऑफ ला फिल्डर शॉर्ट मिड ऑफ ला फिल्डर तिथे तैनात होता. या बॉलवरती मिळते सिंगल स्कोर पुढे चाललाय. धावा धावपलकावरती 8 या आकड्यावरती. जय गणेश्वर दानसना सुपर 12 मध्ये नक्कीच खऱ्या अर्थात जागा मिळवली. यातून जो जिंकेल तो त्यांना फाईट करेल उद्याच्या दिवसामध्ये. कोण जिंकली मॅच. पुढचा बॉल सोन्याच्या पाठमधनं वन शॉट एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग फटका. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्हचा सोन्या पावशेचा ब्रँड सांगत असताना ठोकलाय षटकार. सोन्या पावशीला तुम्ही पाहता येणाऱ्या काही वर्षामध्ये त्यानं देखील टीम मध्ये जागा प्रगती बनवली आहे. बायकर मॅन देखील 4 बाईक त्याच्या नावावरती आहे आणि त्याच्या समोर सिनियर आहे. सिनियर लेझर मध्ये खऱ्या अर्थानं हे कॉम्बिनेशन तुम्ही पाहताय. जनुमान नितलास पुढचा बॉल 23 तर्रार आहे. 23 तर्रार बॉल आहे. या बॉलवरती प्रत्युत्तर नव्हतं सोन्याकडे कुठलंही. विकेट कीपरच्या हातामध्ये जाऊन बॉल विसवला. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय 14. तिला सांगता येत नाही असं संगीत त्यानं गायलं फुटपाथवरती. खऱ्या अर्थानं नक्कीच तो असायचा. त्यानं गायलं संगीत त्याला ऋतिक रोशन भेटायला येत असतं. पण आमच्या समोर क्रिश देखील आहे सिद्धी करवलेच आहे.
पण ते खऱ्या अर्थानं कॉलेजला असतील. आणि ओमकार पाटीलचा जो संगीत बनवला ना, जो संगीत जर खऱ्या अर्थानं प्रत्येक स्पर्धेमध्ये लागला ना ओमकार, तुला देखील सर्व प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करतील. फॅन फॉलोइंग सिद्धी करण्याचे नक्की आहेत. रायगड कधी तुझ्यावरती प्रेम करतील हे तुला देखील कळून जाणार नाही. चॉकलेट बॉय, नॉटी बॉय, चेहऱ्यावरती नेहमी स्मित असते त्याच्या तुम्ही पाहता. निराश आहे खऱ्या अर्थानं प्रेक्षक, मायबाप प्रेक्षक निराश असतील. तुम्ही पाहताय जय हनुमान श्री साई सिद्धी करवली होम ग्राउंड वरती आपल्याला सामना हरवला. आणि हे प्रेशर असतं, होतं कधी कधी क्रिकेट आहे मित्रांनो. सागर आला, खोदून काढला, या बॉलला बॉल चालला, लॉंगॉनला फिल्डर आला, एका ऍक्शन मध्ये उचलला, फेकी, ओहो हो, गुड फिल्डिंग, रॉकेट थ्रो. फिल्डिंगचा दर्जा काय असतो तो दाखवला तिथे. फिल्डर लॉंगॉन विशालला तुम्ही पाहिलं. चार क्रिया करणं खूप गरजेचं असतं तुम्हाला ॲज अ फिल्डर म्हणून कार्य करत असताना. बॉलवरती येणं, वाकणं, उचलणं, फेकणं, हा क्रिया होत्या विशालकडे. फेकी देखील ॲक्युरेट आली. फिल्डिंगचा दर्जा पाहायला भेटला या मॅच मध्ये विशालच्या माध्यमातून. गती कमी जरूर केली, गरज होती का विकेट. इकडे तुम्ही पाहताय डॉट बॉल. गती कमी केली, बोट फिरवली सागर पाटील बायकरमॅन. त्याच्या समोर तुम्ही पाहताय या टीमचा सिनियर खेळाडू रवी काठे. कुठून काढला पाडा स्लिपचा फटका, बॉल चालला लॉंगॉनला, फिल्डर उपस्थित. सिंगल पेक्षा जास्त भेटणार नाही. विशाल आज काय मात्र फिल्डिंग करतोय. फिल्डिंगचा दर्जा स्टँडर्ड काय असतं हे दाखवत असताना वेलकम उसाटणीचा हा फिल्डर. धावा धाव पलकावरती तुम्ही पाहताय 17 या आकड्यावरती, 17 रन स्कोरबोर्ड वरती. प्लीज लक्षात असू द्या, फिल्डिंग करणारी टीम स्पीडअप करा. शेवटची मॅच तुमच्या समोर या दोन टीम मध्ये. उद्या मंगळवार, खऱ्या अर्थानं फायनल डे उद्या, याला विसरू नका. स्वीट शीटचा दणका द्यायचा होता. पॉइंटचा फिल्डर टिपलाय जेल, सोन्या पावसाची मोठी विकेट, सेलिब्रेशन. आणि मात्र इथे तो विकेट घेतला. सागर पाटील झेल पकडलाय करण. सोन्या पावशे स्वीटशीटचा दणका द्यायचा होता. पॉइंटला करण उभा, तो मात्र त्यानं झेल पकडलाय. विकेट मिळाली महत्वाची सागर पाटीलला. सोन्या पावशे त्याच्या समोर, दोघे बायकरमॅन एकमेकांसमोर. त्या लढत मोठी आहे, पण स्वीटशीट ट्रान्स बदलला. विकेट महत्वाची. नवीन फलंदाज मैदानामध्ये तेजस मात्रेला तुम्ही पाहता. हा देखील या टीमचा सिनियर खेळाडू आहे, जबरदस्त बॅटर आहे. बॅटिंग त्याची आम्ही पाहिली, सलामीला येत असताना मोठे मोठे फटके. ऑन साइड फेवरेट झोन आहे त्याचा. आल्या आल्या ऑन साइडला फलवला, मनगटी ताकदीच्या साह्यानं बॉल लॉंग लेग सीमा पार ठोकला चौका. 21. ओमकारचं संगीत एखादा आता जाता जाता झालंच पाहिजे. एखादा जरा ओमकारचं संगीत आम्हाला ऐकायचं. डीजे मास्टर, या ओव्हर नंतर, ओव्हर झाल्यानंतर ओमकारचं संगीत लागवा. ओमकार मडवी चं संगीत झालंच पाहिजे. दोन स्विच हिटचा धडके लगवायचे होते. सोन्या पावशे, तेजस मात्रे बाद झाला. आणि तुम्ही इथे पाहताय अशा रीतीनं ओव्हरची समाप्ती झाली. धावा धावपलकावरती 10.50च्या सरसनं 21. डीजे मास्टर, ओमकारचं संगीत झालंच पाहिजे, फरमाईश आहे बघा.
थँक्यू. नाही आता ओमकारची खऱ्या अर्थानं एखाद्या म्हटलं ना निरमा पावडर म्हणा साबण म्हणा त्याची कशी ऍडव्हर्टाईज करतायत तशी आता ओमकारची आम्ही ऍडव्हर्टाईज करतो. नाही फनी आहेत खऱ्या अर्थानं. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे. विशाल पाटील आला आणि त्याला पहिलाच बॉल फेकला वाईट. अतिरिक्त धाव 1 स्कोर पुढे चाललाय धावा धाव फलकावरती 22 या आकड्यावरती. पुढचा बॉल मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न डान्सिंग डाऊन द ग्राउंडचा फटका लगवायचा होता. पडल्यानंतर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. चौथ्या क्रमांकावरती नो स्ट्राईकला बॅट्समन तुम्ही पाहता फलंदाज ओमकारला तो ओमकार पाटील आहे आणि स्कोरर आमचे ओमकार मडवे आहेत. पुढचा बॉल फटका चांगला बॉल चालला लॉंग लेग क्षेत्र निवडलाय रवी काठेनं ठोकला पहिला टप्पा घेत सीमा छुमंतर चौकार. सव्वीस धावा स्कोरबोर्ड वरती. षटकातील पुढचा बॉल उडवलाय बॉल जाईल का जाणार नाही. एलिव्हेशन कमी लॉंग ऑन ला उभा सागर त्याच्या हातामध्ये विकेट. चौकार. पुढचा बॉल इटफीच्या वरनं खेचण्याचा प्रयत्न तिथे फिल्डर हो हो वॉट कॅच काय झेल पकडलाय. सुरतीकनं झेल पकडला विकेट. चौकानंतर प्रत्युत्तर फलंदाज बाद लागणारा 30 वरती आणखीन एक धक्का. गुल्लेकाच्या भूमिकेमध्ये ओमकार बडवीला तुम्ही पाहता. WTC ही स्पर्धा कव्हर करते चौथ्या रात्री डे नाईट मध्ये आणि उद्या फायनल डे खऱ्या अर्थानं. त्यांचे रंगा बिल्ला देखील कॅमेरामॅन आहेत. रंगा बिल्ला कॅमेरामॅन तुमचं देखील स्वागत करू. जे चांगले खऱ्या अर्थानं छायाचित्र त्यांचा देखील हिस्सा आहे कॅमेरामॅन. ही स्पर्धा मायबाप प्रेक्षक जे बघतात टीव्ही वरती स्क्रीन वरती चांगली केलेली विथ द क्वालिटी सर्वे सर्व आमचे राहुलदादा उल्वेकर तुम्ही पाहता. पूर्वेश शेलके असतील स्वागत करू तुमचं.
शेवटचा बॉल. विकेट किपर 20 सेकंड अटेंडला बॉल उचलतील तोपर्यंत 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धावा धावपल खबरची तुम्ही पाहता 30. स्पीडअप करा बघा प्लीज. फिल्डिंग करणार टीम थोडा फास्ट केला. सिद्धी गिरवल्याचे रिषभजी पाटील हे देखील इथे उपस्थित आहेत. तुमचं देखील स्वागत करू. व्यवसाय दुधाचा असला तरी मात्र त्यामध्ये देखील खूप पैसा मित्रांनो. बघा लक्षात आ, कुठल्या व्यवसायाला कधी असू नका. स्वागत आहे त्यांचं देखील. हे आमचे लहान मुलं आहेत, ती नावं सांगतात आम्ही घेतोय बघा. थोडी फनी करतो आता कारण की शेवटची मॅच तुमच्या समोर. डेटोर स्लोगो हनामायचं षटक. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज संकेत आलाय. संकेत आला आणि त्याला पाठवलं त्याच्या बॉलला लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर षटकार. पाटील जसा स्ट्राईक इनला आला तसा त्यानं लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. फिल्डर बघतात ते बघतच राहतील. त्याच्या वाक्याच्या बाहेर षटकार. पुढचा बॉल आणि किडेक उडवला मिस्टामिंग. हवामध्ये बॉल आणि पकडला झेल. विकेट. आणि इथे मात्र षटकार नंतर प्रत्युत्तर ओमकार पाटीलला, संकेत पाटीलला दिला. टी पॉटॅट जशाच तसं प्रत्युत्तर. 36 ला लागणारा 5वा धक्का. साठी व्यवस्थित बॅट वरती आला. या नोमॅन्स लँड मध्ये बॉल दाखल झाला. फिल्डर येईल. बाया वेगानं आला. तुम्ही पाहता तोपर्यंत तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न. तिसरे पंच. बायाने चांगली फिल्डिंग केली. बाया एक जबरदस्त स्कोरर देखील उसाटणीचे. तुम्ही पाहता. चेक करू आपण लगेच. चला तिसरे पंच रतन सर आमच्या सोबत जॉईन होतील. चला सेफ आहे बॅटर. या 2 स्कोर पुढे चालला. 38 धावा धावपलकावरती. सामना महत्वाचा. शेवटची मॅच आहे. प्रेक्षक देखील तुम्ही पाहता या मॅचला एन्जॉय करतात. मुख्य व्यासपीठावरती प्रमुख अतिथी तुमचं स्वागत करू. शॉर्ट फुल करायचा होता. हॅप ट्रायकर होता. बॉल बीट केला. या बॉल बॅटर तुम्ही पाहता अनिकेत भोपीला. शेवटचे 2 बॉल टार्गेट सेट करणारे बॉल. स्कोर नोटीस वरती थांबला. चला बघा प्रत्येकी षटकासाठी 7-12 धाब्याचे मालक तुम्ही पाहता. अल्पेश दादा कल्पेश दादा यांच्याकडनं कॅश प्राइज आहे 2000 रुपयाचा. एखादा षटकार हवा. फटका चांगला. बॉल वेगळा चालला. मिसफील झाले. दुसऱ्या अटेला बॉल उचलला. फेकी आली. नो स्ट्राईक इनला. 2 धावा पूर्ण.
या 2 धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला 40 या खडावरती. शेवटचा बॉल आहे, एखादा मोठा इटावा आहे शेवटच्या बॉलवरती. जर या बॉलवरती षटकार आला, 7 धाब्याचे मालक अल्पेशदादा भोपी, कल्पेशदादा भोपी यांच्याकडनं रोख रक्कम 2000 रुपयाचं कॅश प्राइज. ते मुख्य व्यासपीठावरती जानुमान नितलास. खऱ्या अर्थात तुम्ही त्या पाहता टीमला आज सपोर्ट करण्यासाठी ते इथपर्यंत पोहोचल्यात. तुमचं देखील दादा मनाच्या अंतकरणापासून स्वागत करू. मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न, बॉल पडल्यानंतर जास्त उंची घेणार हेच सांगता स्क्वेअर लेगचे पंच मेन पंचांना की वाईड बॉल आहे. रिव्ह्यू घेतला. चला आता बॅटिंग फिल्डिंग करणार टीमला रिव्ह्यू घेतला. वाईड बॉल. चला लगेचच फिल्डिंग सजवून घ्या. 1 स्कोर पुढे 41. किती वाजता होतो उपस्थित गती कमी केली, फिंगर रोल केले, डॉट बॉल. पहिलं सत्र संपलं, धाबा बनल्या. स्कोर बोर्डवर 41-42 हा पाठलाग उत्तरार्धामध्ये करायचा आहे. बघा लक्षात असू द्या, उद्या खऱ्या अर्थानं फायनल डे, या स्पर्धेचा अंतिम दिवस. पहिली मॅच एकतपाडा आणि नावाली राहुलचा संघ. तुम्हाला ठीक 3 वाजता रिपोर्टिंग करायची. बघा उद्या कुठल्याही प्रकारचं ऍडजस्टमेंट केलं जाणार नाही. 3 वाजता उद्या पहिली मॅच एकतपाडा, त्यांना फाईट करेल नावाली राहुलचा संघ. दुसरा सामना असेल तो मात्र डान्सर, आणि जो यातून संघ जिंकेल तो डान्सर सोबत खेळणार आहे. तुम्हाला ठीक 3:30 वाजता रिपोर्टिंग करायची आहे. यातून संघ जिंकेल तो आणि टीम डान्सर. 4 वाजता रिपोर्टिंग करायचे. शिव्या सिद्धी करवले आणि प्रदीपचा वाकला संघ. प्रदीप दादा देखील उपस्थित आहेत. दादा बघा 4 वाजता रिपोर्टिंग करा. उद्याचा दिवस आहे. चौथी मॅच बामाली 40+ आणि तलोजे 40+. तुम्हाला 4:30 वाजता रिपोर्टिंग करायची आहे. 5 वाजता तुर्बे ब आणि पिसारवे सागरचा संघ. तुम्हाला 5:30 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. आणि रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे आणि रोहिंजन ACC रोहिंजन तुम्हाला 6 वाजता इथे रिपोर्टिंग करायचे. आणि कल्पेशदादा भोपी त्यांचे पूर्ण मित्रपरिवार. या दादा तुम्हाला आम्ही सन्मानित करू. या स्पर्धेच्या माध्यमातून जयनुमान क्रिकेट संघ व मित्रमंडळ सिद्धी करवले आयोजित स्वर्गीय प्रभाकर असू पाटील, स्वर्गीय ज्ञानदेव बाबूराव पाटील. खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये तुम्ही इथे उपस्थित राहिला. या स्पर्धेत दादा शोभा वडील तुमचं मनाच्या अंतकरणापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत. 7/12 खऱ्या अर्थानं आज आपल्यासाठी देखील खूप महत्त्वाचा आहे. आणि त्या 7/12 हॉटेलमध्ये तुम्ही नक्कीच जाऊन त्या धाब्यावरती नक्कीच जाऊन व्हिजिट करा. त्यांच्या इंस्टाग्रामवरती त्यांचा पेज आहे, त्या पेजला देखील फॉलो करा. अग्री खऱ्या अर्थानं अग्री कोणी माणूस जर पुढे जात असेल त्याला नक्कीच सपोर्ट करा. आणि ते दादांच्या धाब्यावरती नक्कीच त्यांचा आम्ही व्हिडिओ देखील पाहतो की त्यांच्या धाब्यावरती भिवंडी परिसर, रायगड परिसर, ठाणे अशा अनेक जण येत असतात. त्याची थाळी देखील स्पेशल येते आली. आणि तुमचं खूप चविष्ट जेवण आहे दादा. आणि त्या धाब्याचे तुम्ही मालक आहात. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप छान शुभेच्छा देऊयात या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि तुम्ही इथे उपस्थित राहिला दादा, तुमचं मनाच्या अंतकरणापासून सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करू. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण तुमचं सर्वांचं दादांचं स्वागत करू. आणि आखरी खऱ्या अर्थानं आपला साम्राज्य असाच पुढे जातोय. दादा तुमचं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि जाऊयात कॉम्बॉक्समध्ये, ऐकूयात योगेंद्रदादा पाटील तुमचं, सर्व ग्रामस्थांचा हनुमानदादा पाटील, आमचे टीमचे सौरभ असतील, नयन असतील, सर्व मित्र परिवार, साजिद दादा आमचे सर्व असतील. आता सर्वांची नाव घेणे, ओमकार आमचे खास आहेत. सर्वांचं दादा हार्दिक स्वागत. रोशन दादा तुमचं देखील स्वागत, आम्हाला आमंत्रित केलं, धन्यवाद. थँक्यू सौरभ पाटील. जबरदस्त आवाज सातत्यानं आपल्या ठाणे रायगडामध्ये ज्यांचा आपण ऐकतो, देसरगावचे सुपुत्र आणि आमचे परममित्र सौरभ पाटील यांचा देखील आपण लगेचच त्या ठिकाणी सन्मान करा. मी आयोजनकर्त्यांना विनंती करतो. आज आणि या अगोदर देखील त्यांचा आवाज आपण मागील दिवसांमध्ये ऐकला होता. याबद्दल निश्चित त्यांचा सन्मान, त्यांच्या कार्याबद्दल. ना बॅक टू क्रिकेट, वेलकम ऑल ऑफ यू, सर्वांचं स्वागत. फटका चांगला आहे इनफिल्डच्या वरतून, भेदला इनफिल्डला, बॉल सीमारेषा पार, एक्स्ट्रा कव्हरला, एका टप्प्यावरती चौकार. टँगडीचे 7/12 धाब्याचे सन्माननीय अल्पेशदादा भोपी यांच्याकडनं या स्पर्धेसाठी रोख रक्कम 5,000 रुपयाचा
धनादेश आलाय त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतोय. आगरी कोळी कुठेही कमी नाहीये. आज व्यवसाय क्षेत्रामध्ये देखील हे नाव आपल्याला पाहायला मिळतंय. काय जबरदस्त फटका. मागच्या मॅच मध्ये जिथे इनिंग थांबली होती तिथनच जणू काही सागरनं सुरुवात केली आहे आणि आल्या आल्या त्याच्या बॅटमध्ये 2 चौकार. सुरुवातीला स्ट्रायकिंग एंडला संकेतला पाहिलं, परंतु जशी स्ट्राईक सागरच्या खात्यात आली त्याच्या बॅटमधनं 2 चौकार पाहायला मिळतात आणि धावफलक 9 या अंकावरती. लक्ष गाठायचं आहे ते 42 धावसंख्येचं. पहिल्या सत्रामध्ये जयमान नितलासनं बनवल्यात त्या 41 धावा आणि 42 बनवण्यासाठी सध्या तरी पहिल्या षटकात जबरदस्त सुरुवात. सुरुवातीला आपण सोन्याला पाहिलं होतं जो बॅटिंग करत होता सागरच्या अगेन्स्ट, आता सोन्याच्या अगेन्स्ट सागर बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. फुलटॉस बॉल लो आणि त्यावरती आलाय उत्तुंग षटकार. गगनभेदी बॉल सीमारेषा पार. 1+6 धावा मिळतील 7. खऱ्या अर्थात तुम्ही कल्पेशदादा भोपियाला पाहिलं आणि मॅचला एन्जॉय करतात. त्यांचे संकेत गायकर यांच्या सौभाग्यवती प्रगती गायकर खऱ्या अर्थानं त्यांचे क्लासमेट आहेत. ताज हॉटेलला त्यांना खूप प्रकारे सहमती दिली कल्पेशदादांची. दादा, कल्पेशदादा, संकेत गायकर आणि प्रगती गायकर तुमचं सहर्ष स्वागत करतो. धन्यवाद. काय जबरदस्त फटका. या 7 धावा आणि या 7 धावेनं धावफलक पोहोचले ते 16 या अंकावरती. जबरदस्त अफलातून बॅटिंग. बायकरमॅन म्हणून का ख्याती आहे या खेळाडूची सध्या तर ते दाखवून देत असताना. आणि खरं तर वेलकम 11 उसाटणे संघ जेव्हा जेव्हा खेळतो त्यांच्या पाठीशी नेहमीच राहणारे आम्ही पाहतोय. संतोष शेठ पाटील असतील, धनाजी नाना पाटील असतील, नेहमीच ज्यांचा खेळ जवळून पाहत असतात. आणि खास करून यांच्या पाठीशी जेव्हा जेव्हा आपण प्रवीण शेठ पाटील उसाटण्याचे पुरस्कर्ते म्हणून नेहमीच त्यांच्या पाठीशी आपल्याला पाहायला मिळतात. आणि आमचे प्रवीण म्हात्रे बुर्दुल गावचे चांगला खेळ जरूर करण्यासाठी मार्गदर्शन त्यांचं देखील नेहमीच आपण पाहतोय. सागर अँड कंपनीला इथे देखील सिंगल पूर्ण केली आहे. धावफलक 17 वरती आणि अतिशय दमदार खेळ सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या तरी ड्रायव्हिंग सीटला मी म्हणेन वेलकम 11 उसाटणे, परंतु इथनं पलटवार करायचा असेल तर विकेट गरजेची आहे. कारण की ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जमली तर मॅच लवकर फिनिश करू शकते, परंतु इथनं विकेट गरजेचं असेल तर जयमान नितलासला. सोन्याचा हा चेंडू तेज तर्रार होता वाईड लाईनच्या अगदी जवळून. वाईड यॉर्कर ज्याला आपण म्हणतो, अवे फ्रॉम द बॉडी सध्या तरी चेंडू टाकलाय आणि बॉल आलाय डॉट. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी पूर्ण झालं आणि धावा धावफलकावरती 17 पाहायला मिळतात. 42च्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना धावा धावफलकावरती 17. इथनं अजूनही आवश्यकता 25 धावसंख्येची. चेंडू शिल्लक आहेत ते 18. शेवटचं सत्र आजच्या रात्रीमधील डे नाईट फॉर्मॅटमध्ये जबरदस्त स्पर्धा. जी मेहनत खऱ्या अर्थानं घेतली आहे संपूर्ण जयमान क्रिकेट संघ आणि जयमान मित्रमंडळ सिद्धी करवलेनं ती मेहनत सफल झाली आहे असं निश्चित आपण म्हणू शकतो. स्वर्गीय प्रभाकर आसू पाटील स्मृती चषक चर्चेत राहणारी ही स्पर्धा रायगडामधील नामांकित स्पर्धा म्हणून या स्पर्धेचं नेहमीच नामकरण आपण पाहिलं आणि प्रत्येक संघ उत्सुक असतो जेव्हा स्पर्धा ऑर्गनाईज करण्याचं ठरवलं. स्पर्धेचं बिगुल वाजलं त्यानंतर 90 संघ इच्छुक होते, परंतु त्यापैकी 48 संघांचं भाग्य ज्यांना या स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली आणि उद्या देखील जे पुढे वाटचाल केले ते संघ पाहायला मिळतील. उद्या ठीक 3:30 वाजता रिपोर्ट करायचा आहे. इथनं जो संघ जिंकेल तो धानसर संघाशी फाईट करताना आपल्याला पाहायला मिळेल. तर टीम धानसर आणि इथनं विजयाचा संघ आपल्याला लवकर रिपोर्ट करावा लागेल. दरम्यान पहिल्याच बॉलवरती सिंगल आली आहे. षटक क्रमांक 2 गोलंदाजी ट्रॅकवरती ओमकार पाटीलला आपण पाहतोय. पलटवार करावा लागेल कारण की 3 षटकात विजयासाठी 25 बनवायच्या आहेत. अशा मुमेंटला सिंगल आली आहे. फटका चांगला आहे. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. बॉलला पनिश करत असताना लांब पल्ल्याचा संकेत पाटीलचा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. बॉल भरपूरच दूर गेलाय, मैदानाच्या बाहेर अजूनही आतमध्ये येत नाहीये. इतका लांब पल्ल्याचा हा षटकार संकेत कडनं पाहायला मिळतोय.
वरती हा बॅकलिपनं हा एक्स्ट्रा पॉवर हा षटकार पाहायला मिळाला. पुन्हा एकदा त्याच दिशेला आता फुल टॉस आणि बॉल तारामंडल वे षटकार. जे सध्याच्या घडीतील ट्रेंडिंग सॉन्ग मोठे मोठे गार केले गंमत मध्ये, परंतु त्या दिवशी इन्स्टाला पोस्ट पाहिली गंमत मधील गार करून झाले असतील तर आता विकास कामांना सुरुवात करा अशी एक हास्यास्पद पोस्ट होती आणि ते खरं देखील आहे. परंतु काय घडलंय, सलग 3 चढो आणि 3 मोठे प्रहार, सुरुवातीला 2 षटकार आणि त्यानंतरचा हा चौकार पाहायला मिळतोय. लवकर मॅच फिनिश करण्याचा इरादा वेलकम 11 उसाटण्याचा आपण पाहतोय. या हंगामात फॉर्मात देखील आहे. बऱ्याचशा ट्रॉफीज इंडिव्हिज्युअल पारितोषिक या दोघांनी देखील मिळवलेत. स्क्वेअर कट करायचं होतं गली रिजनला, सेकंड स्लिप ज्याला आपण म्हणू शकतो, तिथे क्षेत्ररक्षक आहे, बॉलला अडवलं जाईल तोपर्यंत मिळेल ती सिंगल. सुरुवातीला मी म्हणेन मोर्चा सांभाळला सागर पाटीलनं आणि त्यानंतर संकेत पाटील. नेहमीच ह्या दोघांकडनं योगदान ज्या पद्धतीनं बाईटमध्ये सागरनं देखील म्हटलं होतं मागच्या मॅचमध्ये जेव्हा मॅन ऑफ द मॅच तो राहिला की मैदानाच्या आतमध्ये ही जोडी संकेत आणि सागर राहिला तर किती धावा कमी वाटतात आणि हा खेळ नेहमीच त्यांनी साकारलाय. आज देखील जबरदस्त कामगिरी. 42चं लक्ष असं वाटलं होतं मॅच बनेल, कारण की प्रतिस्पर्धी जडमान इथला संघ एक दमदार संघ, MIDC विभागातील नामांकित संघ म्हणून या संघाची नेहमीच गणना आपण पाहिल्या, परंतु आज खेळ गोलंदाजीमध्ये हवासा असा झाला नाही. सुरुवातीला स्ट्राईक गोलंदाज ज्याच्याकडनं आशा अपेक्षा होती, सोन्याला विकेट मिळाली नाही आणि त्यानंतर ओमकारच्या विरोधात देखील मोठे फटके पाहिले आणि एकंदर 2 षटकांतर धावा धावपलकरती पाहायला मिळतात, त्या तब्बल 35 आणि गरज आहे ती फक्त आता 7 धावसंख्येची आणि चेंडू शिल्लक आहेत ते 12 चेंडू. मागील वर्षाचा कालखंड खरं तर या गोलंदाजानं गाजवलाय, परंतु सध्याच्या घडीला 3ऱ्या क्रमांकाचा षटक हाताळताना आपण अविनाशला पाहतोय. एक दमदार गोलंदाज म्हणून मागील काही वर्ष टेनिस बॉल क्रिकेट विश्वात अविनाशला आपण जरूर पाहिलंय, परंतु आज ज्या पद्धतीनं धावा बनल्या त्यानंतर असं वाटलं होतं 10च्या प्लस सरासरी गाठायची आहे विजयासाठी, परंतु सहजतेनं विजयाच्या दिशेनं वाटचाल वेलकम 11 उसाटण्याची पाहायला मिळते. 12 चेंडू आणि गरज फक्त 7 धावसंख्येची. स्ट्रायकिंग एंडला संकेत पाटील तर नॉन स्ट्रायकिंग एंड वरती सॅगी सागरला आपण पाहतोय. खिलाडू कक्षातनं आवाज येतो की षटकार यायला हवा. वाईड आलाय, आणखीन एक डाव, धावफलकावरती 36, आता गरज 6ची. जबरदस्त सामना, परंतु पूर्णतः वर्चस्व आपल्याला उसाटण्याचं पाहायला मिळतंय. ठोकलाय षटकार विजयाचा आणि सामना जिंकला वेलकम 11 उसाटणेनं. वेल प्लेड, अभिनंदन. हार्डलक टीम जनमान इथलाच या स्पर्धेत सहभाग नोंदवला, चांगला संघर्ष आपण देखील केलात. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला भरपूर शुभेच्छा आणि सुपर टेल मध्ये क्वालिफाय झालाय. वेलकम 11 उसाटणे, अभिनंदन टीम उसाटणे, अभिनंदन सागर अँड संकेत. जबरदस्त खेळ.